वळूया पुढच्या बातमीकडे। कोकण रेल्वेवरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे। जोरदार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। मुंबईतून रवाना होणाऱ्या काही रेल्वे आजही रद्द करण्यात आल्यात, तर काही रेल्वेच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले। तर आपण एक दृश्य पाहतोय। कोकण रेल्वेवरची वाहतूक आज पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे। जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, पाणी भरलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून आणि त्यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही रेल्वे आजही रद्द करण्यात आलेले आहेत। काही रेल्वेच्या मार्गात बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। सूरत से जा रहे थे मडगांव के लिए, लेकिन क्योंकि आगे राजापुर रोड के पास वहाँ पे ट्रेन काफ़ी रुकी रही और ये बताया गया कि आगे अब नहीं जा सकती, रूट डाइवर्ट किया जाएगा। तो क्योंकि वो वहाँ पे उतरना हमें सेफ़ नहीं लगा, तो हमने कहा कि ठीक है, बैक में रत्नागिरी पे उतर के फिर हम आगे का मैनेज करेंगे। कोकण रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे या ठिकाणी ट्रॅकवरती पाणी आल्याने या मार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या रेल्वे स्थानकामध्ये। आपण जर बघितलं या ठिकाणी पूर्ण प्लॅटफॉर्म जो आहे तो खाली झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गजबजलेलं हे स्टेशन आहे, रत्नागिरीतलं मध्यवर्ती हे रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते आणि याच मार्गावर आता सध्या शुकशुकाट जो आहे तो पाहायला मिळतोय। कोकण रेल्वेची मार्गावरची परिस्थिती पाहिली तर जवळपास 5 गाड्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मांडवी एक्सप्रेस असेल, मांडवी जंक्शन सावंतवाडी रोड पॅसेंजर असेल, त्याचबरोबर मडगाव जंक्शन मुंबई तेजस एक्सप्रेस, त्याचबरोबर मडगाव CST जनशताब्दी एक्सप्रेस, त्याचबरोबर सावंतवाडी दिवा पॅसेंजर या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर चंदीगड एक्सप्रेस, मंगळूर एक्सप्रेस या गाड्यांच्या जवळपास बहुतांश गाड्यांचे मार्ग जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत। अमोल काळे, साम टीव्ही, रत्नागिरी।